हे बघा, अनेक वेळा विचारला जाणारा हा एक प्रश्न आहे की तो म्हणजे दक्षिणेकडे पाय करून का झोपू नये. तर त्या कारणांचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर याची 3 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे भौगोलिक कारण, की पृथ्वीचं उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे एक प्रकारचं मोठं चुंबकीय क्षेत्र आहे. हे एक मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. आता आपलं शरीरसुद्धा एक सूक्ष्म विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण करत असतं. जर समजा आपण दक्षिणेकडं पाय करून जर झोपलो तर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासोबत आपल्या शरीराचं जे काही चुंबकीय क्षेत्र आहे, जे मॅग्नेटिक फील्ड आहे, तर ते मात्र थोडंसं विसंगत होऊ शकतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर पृथ्वी म्हणजे समजा एक मोठा चुंबक आहे असं गृहीत धरा, आणि आपलं शरीरसुद्धा एक छोटासा चुंबक आहे असं समजा. आता हे 2 चुंबक एकमेकांसमोर जर उलट्या दिशेने जर धरले तर ते एकमेकांना काय करतात, ते ढकलतात. त्यांना एकमेकांच्या जवळ राहणं कठीण जातं. आता अशाच पद्धतीनं काहीसं असंच आपल्या शरीराचं आणि पृथ्वीच्या शक्तीचं सुद्धा होतं. जर समजा आपण दक्षिणेकडे पाय करून जर झोपलो तर आपल्या शरीरात आणि पृथ्वीच्या जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे याच्यामध्ये एक प्रकारे विसंगती, एक प्रकारे गोंधळ निर्माण होतो. त्यामुळं चांगली झोप लागत नाही, डोकं जड वाटतं आणि सकाळी उठल्यानंतर काही लोकांना थोडासा थकवासुद्धा जाणवू शकतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्ताभिसरणाची जी काही आपली प्रणाली आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होत असतो. आपल्या हृदयाकडून रक्त जे डोक्याकडं वर जात असतं, दक्षिणेकडे पाय करून झोपलं तर हे रक्त डोक्याकडं अधिक प्रमाणामध्ये जाऊ शकतं. त्यामुळं ताण निर्माण होऊ शकतो. विशेषतः ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, जे लोक वृद्ध आहेत, अशा लोकांसाठी हे कदाचित थोडंसं धोकेदायक ठरू शकतं. आणि तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे की पारंपरिक किंवा आयुर्वेदिक जो दृष्टिकोन आहे, तर यामध्ये आयुर्वेदिक आणि पारंपरिक दृष्टिकोनानुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडं पाय करून झोपणं म्हणजे हे मृत्यू समान मानलं जातं. कारण मरण पावल्यानंतरच मृतदेह दक्षिणेकडे पाय करून ठेवला जातो. त्यामुळं सुद्धा ती दिशा ही अगदी तमोगुणप्रधान समजली जाते, की जी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अनुकूल नाही. धन्यवाद.